बाहेरचा बॉल जो लेफ्ट केला गौरवने कुठेतरी त्याचा अनुमान चुकलाय. डॉट बॉल. चांगली बॉलिंग पहिल्या चेंडूपासून आपण पाहतोय. सुंदर असा चेंडू जरूर पाहायला मिळाला. चावडा फुल लेंथ होता वेट खेळला पॉइंट ने कॅच ड्रॉप केले. चान्स होती 9 सेकंडला आता ही आहे. ओहो येस कॅच सुटली आहे. रनआउटची विकेट. जावं लागेल गौरवला. पहिला धक्का अर्जुन 11 टायगरला. झेल ड्रॉप झाला त्याच्यानंतर तुम्हाला बघा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. झेल ड्रॉप केला पॉइंटला त्याच्यानंतर लगेच चेंडूची फेक केली आणि बॉलरनं चेंडू कव्हर करून अजिबात विचार न करता डायरेक्ट हिट केला आणि विकेट फायनली मिळाली रनआउटची. पहिला धक्का लागत असताना या मॅच मध्ये सुरुवात मात्र खराब होतीये. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना गौरव बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाचा आतले दिनू कांबळे ऑफ स्ट्राइक आहेत मात्र विश्वनाथ स्ट्रायकिंग एंडला. चावडा पुढचा बॉल. ओ हो सॉफ्ट डिसमिसल. सुपर बॉल. पूर्णपणे जर आपण बघितलं फार कमी गती होती. ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलं होतं. फ्रंट फुटला बॅटचा चेहरा ओपन केला होता ऑलरेडी विश्वनाथने. फसलाय आउट. सुनीलजी चिंतामण पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले आणि त्यासोबत डायगर गावातील आणि निळच्या गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आपण उपस्थित असाल तर आपली जागा आमच्या मंचावरती आहे. VIP डाईस वरती येऊन आसन ग्रहण करा. सुस्वागतम. सर्वच प्रेक्षकांचं देखील आपण स्वागत करूयात आजच्या या 7व्या संध्येमध्ये. GTC प्रेझेंट TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सुपर 12 चा आपण तिसरा सामना एन्जॉय करत आहोत. जय श्रीराम. संघाने टॉस जिंकलाय आणि अर्जुन 11 टायगरला 2 झटके देखील दिलेले आहेत. धावसंख्येचं खातं उघडलं नाही. चावडा वन्स अगेन ऑन ड्रॉ केला. मिड ऑनला फिल्डर आहेत. धाव मिळणार नाही. चांगली बॉलिंग. जसं फील्ड पोझिशन सेट केलंय तशी बॉलिंग होते. कडक बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग. 2 विकेट्स खूप लवकर गेलेल्या आहेत आणि अर्जुन 11 टायगर थोडासा आपल्याला बॅकफुटला पाहायला मिळतोय आणि सुपर सध्या तरी बॉलिंग होतीये या पहिल्या षटकामध्ये. ओहो कमी गती. चावडाने याच बॉलवरती फसवलं होतं विश्वनाथ जाधवला. एकाच ऍक्शन मध्ये वेगाने देखील टाकतोय कमी गतीने देखील टाकतोय आणि इथे देखील बॅटच्या फार जवळून गेला बॉल. कवजीचा विकेट किपर सुहास पवारच्या हातामध्ये. या टीमने देखील पहिल्या रजनीमध्ये इम्प्रेसिव्ह खेळ केला होता. सुहास पवारची बॅटिंग गोलंदाजी, महिपाल चावडाची बॅटिंग गोलंदाजी जो आता आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे ऑफ स्टंपचा बाहेर. बॉल चाललाय कव्हर्स मध्ये. डीप मधून फिल्डर फार वेगाने. चांगले फिल्डिंग. डबलचा कॉल आहे. कवलजीत सिंग रंधावा पोहोचलाय. धावा येत आहेत 2. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि ओव्हरऑल जर आपण बघितलं तर विकेट देखील 2 पडले ज्यामध्ये एक आपल्याला रनआउट पाहायला मिळाला आणि कॉट बँड विकेट. 2 for 2 अर्जुन 11 टायगर. विकेट टू विकेट बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये थोडासा बॅकफुटला आहे अर्जुन 11 टायगर संघ. त्याचं कारण केलेली सुंदर अशी बॉलिंग जय श्रीराम या टीमच्या माध्यमातून. खास करून पहिलं षटक चावडीचा प्रतिम राहिला. महिपालनं विकेट टू विकेट बॉलिंग केली. थोडं आपण कमी कर्षित करा, जास्त वेळ घेऊ नका. महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 चांगल्या टीम खेळत आहेत आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये जरूर सुपर 12 ची मॅच सुपर 6 मध्ये येण्याकरिता प्रयत्न करावे लागतील आणि जरूर आपल्याला एक चांगला सामना आणि एक चांगली धावसंख्या कदाचित या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या फक्त 2च धावा
डिसिप्लिन बॉलिंग, एकही बॉल खराब टाकला नाही आणि चान्स दिली नाही बॅटरला. खास करून सुरुवातीला गौरव आले होते आणि विश्वनाथ दोघेही शून्यावरती बाद झाले. दिनूकडे फार अपेक्षा आता, ती गुणवत्ता देखील आहे त्याच्याकडे आणि या मॅच मध्ये त्याला शेवटपर्यंत खेळावं लागेल. ओपनर्स शून्यावरती आउट झालेत. 1 डाऊन दिनू आलाय, 2nd डाऊन कवलजीत सिंग रंधावा आलाय. या दोघांना पार्टनरशिप करावी लागणार आहे आणि 2nd ओव्हर मध्ये मात्र दुसऱ्या बाजूने मॅन फ्रॉम वर्ल्ड कौशल सॉफ्ट हँड येथे खेळलाय. शॉर्ट कव्हरचा फील्डर येतोय, एक धाव येते. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स के आल्याच नाहीयेत. त्याचं कारण विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळाली. थोडासा बॅकफुटला खास करून विश्वनाथ जाधवची जी विकेट आहे ती कदाचित या मॅचमध्ये थोडी आपण नक्कीच महत्त्वपूर्ण म्हणू शकतो. कारण सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न मात्र महिपालची जबरदस्त बॉलिंग त्याच्यावरती घेतलेली ती विश्वनाथ जाधवची या मॅचची गोल्डन विकेट. पहिल्या दिवसामध्ये जबरदस्त इम्प्रेस केलं होतं महिपाल चावडा, सुहास पवार, कौशल पाटील या बॉलिंग युनिटने. आणि त्याचबरोबर गिरीश बोरा देखील या बॉलिंग युनिटमध्ये आपण पाहतोय. यावेळेला हवे जरूर होता बॉल कवा आणि पॉइंटचा मधून बॉल चाललाय मागे. डीप मध्ये रेस लागले बॉल आणि फिल्डर मधली स्टॉप करून आता ते थ्रो करत आहेत. धावा येत असताना आपण पाहतोय. दोघांनी पहिल्या ओव्हर नंतर ठरवलेलं आहे बॉल जसं येईल तसं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. कारण ऑलरेडी 2 विकेट पडलेल्या आहेत आणि आता जर काही एक्स्ट्रा विकेट पडल्या तर इथे पूर्णपणे कोलॅप्स आपल्याला पाहायला मिळतील आणि धावा मग बनवत असताना फार मोठा संघर्ष करावा लागेल ना. भागीदारी महत्वाची इथं एक मोठी भागीदारी गरजेची असणार आहे या येणाऱ्या षटकांमध्ये. फर्स्ट स्लिप मधून बॉल मागे चाललाय. चान्स आहे रनआउट साठी. डायरेक्ट हिटला चान्स घ्यायला पाहिजे होती पण इथे थ्रो केला विकेट कीपर कडे. त्यामुळे दिनू देखील पोहोचलाय स्ट्रायकिंग एंडला आणि एका धावेसोबत स्कोर हळू का होईना पुढे चाललाय. धावा धावफलकावरती आहेत 6. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये. कौशल पाटील अप्रतिम वलचा खेळाडू. विकेट टू विकेट त्याची बॉलिंग या षटकामध्ये पाहायला मिळते. मिस टाइम कव्हरचा फिल्डर आहे. 1 विकेट डाऊन. डॉमिनेट करणारी बॉलिंग सध्या तरी या बॉलिंग युनिट कडून. अगोदर महिपाल चावडा, आता कौशल पाटील. दिनू देखील फक्त एकच धाव जोडू शकला. विकेट येते त्याची. अर्जुन 11 टायगरला आणखी एक मोठा धक्का. इथे मैदानामध्ये हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेट वरती. पुन्हा एकदा एज होती आणि सोपा झेल दुसरा बघतो आपण. हा झेल बॅक टू बॅक. याच्या अगोदर देखील स्टँडच्या मागे सुंदर असा झेल पकडला होता. बॅकफुटला अर्जुन 11 टायगर या मॅच मध्ये. जयेश पाटील यावेळेचा चांगला शेंडू बोल्ट. काय बॉलिंग पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग. विकेट टू विकेट बॉलिंग आणि बॅक टू बॅक इकडनं विकेट येत आहेत. अजून एक धक्का बॅक टू बॅक. अर्जुन 11 टायगर संघ या मॅच मध्ये बॅक फुटला. साथ देत आहेत होम ग्राउंड वरती. सध्या तरी निळजेचाचा खेळाडू आहे निनाद रसळा आणि हे ग्राउंड जरी ओळखीचं असलं, केपटी ओळखीची असली तरी दुसऱ्या बाजूने जी भेदकता आपण पाहतोय गोलंदाजी मधली महिपाल चावडा आणि त्यानंतर कौशल पाटील. सुपर बॉलिंग ऑन हॅट्रिक. दिनू कांबळे शॉर्ट कव्हरला कॅच आउट आणि त्यानंतर आपण बघितलं प्ले डाऊन होत असताना जेपीला जयेश पाटीलला. 6व्या क्रमांकावरती आलाय निनाद. डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये चांगली बॅटिंग ज्याने केलेली नुकतीच. बट TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये संधी आता अर्जुन 11 टायगर साठी. पार्टनरशिप पाहिजे, दावा पाहिजे कारण अवघ्या दावा आपण पाहत आहोत 6 आणि विकेट पडलेले 4. नाजूक परिस्थिती. हॅट्रिक बॉल घेऊन कौशल पाटील.
ओहो, बॉल पडलाय आणि किती राईज होत असताना आत आलेला आहे. सुपर बॉलिंग, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि काय गोलंदाजी राहुलची आपण पाहतोय. धावा फक्त 6 आहेत, जखडून ठेवलं बॅटर्सला आणि विकेट काढले 4. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. अचूकता आहे, भेदकता आहे, सगळ्या काय गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. अगोदर हे काम केलं बघतो आपण महिपालनं आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये कौशल पाटील अक्षरशः कंबरद तोडलेलं आहे मधूनच अर्जुन इलेव्हन रायगड टीमचं. ज्या अनुषंगानं भागीदारी नाहीये, रन स्कोरवरती खूप कमी आहेत, धावा फक्त 6 आहेत, विकेट एकूण गेले बघतो आपण 4. परिस्थिती नाजूक या मॅच मध्ये. 4 विकेट आपल्याला पाहायला मिळाले, धावा फक्त 6 आहेत. ही पहिली विकेट आपण पाहतोय. हवेत होता बॉल, पॉइंटला फिल्डर होते, तिकडे कॅच ड्रॉप झाली पण त्यानंतर थ्रो चांगला आला आणि तिकडून महिपालने डायरेक्ट हिट दिलंय आणि गौरवला जावं लागलं. ही सेकंड विकेट. महिपाल चावडा पुन्हा आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले होते. विश्वनाथ जाधव सॉफ्ट डिसमिसल, बॅटचा चेहरा उघडला होता, आउटसाइड एजने विकेट त्यांची पडली. ही दिनूची विकेट, जी 3rd विकेट होती. शॉर्ट कव्हरने टिपलेला झेल आणि त्यानंतर जेपी कौशल पाटील कडून आपण बघितलं प्ले डाऊन होत असताना. डिसिप्लिन दोन्ही गोलंदाजांनी दाखवला त्यांच्या गोलंदाजीमधला आणि त्यामुळे 4 विकेट काढत असताना फक्त पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय 6 धावा. मला वाटतं आतापर्यंतचा सीझन 5चा हा पॉवर प्लेचा लो स्कोर असेल TDPL मधला. 3rd ओव्हर, कर्णधार सुहास पवार. ओहो, पडलाय बॉल, बाहेर निघतोय. जबरदस्त बॉलिंग. आजच्याच आपण पहिल्या मॅच मध्ये, पहिला नाही तर दुसऱ्या मॅच मध्ये नाझिमच्या अगेन जो फिरकीपटू होता, सर्रासपणे धावा बनल्या होत्या. मात्र इथे 2 वेगवान गोलंदाज आणि त्यासोबत तिसरा फिरकीपटू आलाय सुहास. पहिला डॉट आलाय. स्विच केलं होतं कवलजीतने, बट इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. एक डॉट बॉल आता टोचणारा असेल. धावा बनत नाहीयेत पूर्णपणे. आपण पाहतोय 6 वरती सध्या तरी फुल स्टॉप लागलाय आणि विकेट 4 काढलेत. सुपर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग होतीये. पवार अजून एक चांगला चेंडू, भुलभुलैया बॉलिंग सुरू आहे मैदानामध्ये. टीमचे कॅप्टन आहेत, महत्वपूर्ण जिम्मेदारी. कारण का जी सुरुवात केली होती महिपालनं, जी बॉलिंग केली होती कौशल पाटीलनं, तशीच बॉलिंग आता मध्ये टीमचे कॅप्टन करत असताना सुहास पवार. ऑलरेडी 4 विकेट पडलेले आहेत, त्यामुळे तो प्रेशर आहे. टॉप ऑर्डर पूर्णपणे निकामी राहिली. पत्त्यांचा बंगला जसा कोसळतो तसे विकेट पडत गेलेले आहेत. एकही बॅटर त्या जबाबदारीने खेळू शकला नाही. पाहूयात हे दोघेही जबाबदारीने खेळत आहेत का. पवार पुढचा बॉल. ओहो, लॉफ्ट करायचा होता, मिड ऑफ आत आहे आणि पूर्णपणे इथे आता आपण पाहतोय संभ्रमात पाडलंय ते कवलजीत सिंग रंधावाला. सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग. बॅक टू बॅक 4था डॉट आलेला आहे. नेक्स्ट बॉल. अरे वाटा साईडला फिरकावून दिला आहे. रन्सची गरज आहे आणि त्या रन्स देखील मिळतील. चेंडू स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर, नटराज स्टाईलनं हा सिक्सर. हा पहिला फटका होता जो धावसंख्येची कोंडी फोडणारा होता, कारण आतापर्यंत एकही बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली नव्हती आणि जवळपास या इनिंगचा आपण पाहतोय तर 17व्या बॉलवरती पहिली बाउंड्री आली अर्जुन इलेव्हन टायगर साठी. षटकारासोबत धावा आपण पाहतोय 12. बॅकफुटला गेलाय, कट करायचा होता, मात्र इथे आपण पाहतोय येत असताना डॉट बॉल. एक मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 5 डॉट टाकले पवारने. हे षटक राहिलं 6 धावांचं आणि ओव्हरऑल 3 षटकांचा खेळ संपला. धाव्यात फक्त 12, 4 विकेटचं नुकसान अर्जुन इलेव्हन टायगर. जागृती स्पोर्ट्स एका बाजूला केतन मात्र असेल कॅप्टन, तर दुसऱ्या बाजूला अजय पाटील यांच्यामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघांनी जबरदस्त लीग स्टेजला परफॉर्मन्स दिलेला आहे. प्रेक्षकांची संख्या वाढत जाईल. नेक्स्ट मॅचची अपेक्षा देखील सर्वांनाच लागलेली आहे. मात्र या सामन्यामध्ये पिकअप शॉट आहे, गॅप मध्ये बॉल आहे आणि मिड विकेटला क्लिअर करेल. रसाळच्या बॅटमधून आलाय षटकार. आणि नक्कीच इकडे बरेचसे समर्थक देखील आले असावेच आणि चांगला क्रिकेट खेळावा लागेल. आणि तो खेळत असताना या षटकामध्ये बघतो आपण अजून एक चांगला चेंडू, यावेळेस कमबॅक करणारा. यस,
ओ स्टेपसाठी आय थिंक ऑन ग्राउंड अंपायर्स शेलार्स आमच्यापर्यंत इशारा आला की आपल्याला चेक करायचं एक्झॅक्ट जाऊया हॉल रूम मध्ये. मागच्या बॉलवरती आपण पाहतोय कौशलच्या अगेन्स्ट निनाद रसाळच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. लोकल बॉय निळजेचाच आहे. हे ग्राउंड त्याच्या ओळखीचं या क्रीडांगणावरती सराव देखील अगोदर केलेला आहे आणि लोकल असल्या कारणाने तो ॲडव्हान्टेज आहे. ऑडियन्सचा देखील दावा बनवाव्या लागणार आहेत. अर्जुन 11 टायगर्ससाठी हा डाव थोडासा कोयना कचाट्यात सापडलाय. 4 विकेट फार सुरुवातीलाच आपण पाहतोय. काल देखील निळजेच्या नितेश पाटीलने जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे. 4 षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळाले होते. स्कोरर पिंट्या जोशी, मनोज जोशी अर्थातच अर्धशतकांचे राजे. आज DPL मध्ये त्यांची टीम देखील क्वालिफाय झालेली आहे. तो चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय. ट्रॉफी त्यांनाही तिकडे मिळणार आहे. टॉप 5 ला ते देखील क्वालिफाय झाले आणि तसेच मॅच कंप्लीट करून लगेचच या स्पर्धेसाठी आपली जी भूमिका आहे TDPL मधले ॲज अ स्कोरर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ते डेडिकेशन आहे. एक चांगला खेळाडू जो सध्याच्या घडीला आपल्याला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये डिसिजन पेंडिंग आहे. 15 कॅम्प्सचं या स्पर्धेचं टेलिकास्ट सुरू आहे सीझन 5चं आणि आता एक्झॅक्ट जो फ्रंट फूट आहे पाहूयात कौशलचा कुठे लँड झालेला आहे. त्यासाठी थोडासा वेळ घेतला जाईल. डिसिजन आपल्यापर्यंत लवकरात लवकर येईल आणि कोणालाही वाटतं एका बाजूने धावा थांबल्या होत्या तेव्हा मॅच कंटिन्यू राहायला पाहिजे पण षटकार देखील आला आणि मॅच थांबलेली आहे. मॅच कशासाठी थांबली पाहूयात. मोमेंटम कुठे जात आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात. मात्र थर्ड अंपायरचा सिग्नल आलाय आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत आहोत की अगोदर जेव्हा पाय लँड झालेला आहे तो पॉपिंग क्रीजचा आत झाला आणि त्यानंतर तो स्किट होत असताना पुढे गेलेला आहे. सो इट इज फेअर डिलिव्हरी. टोटल स्कोर सध्या जर आपण बघितलं तर धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 18 धावा. 2 षटकार या 18 मध्ये आपण बघितलेले. त्या व्यतिरिक्त डॉट बॉलचं पर्सेंटेज हे मात्र या मागच्या 3 ओव्हर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि पहिल्या डावाचा इंटरव्हल जो होता 3 ओव्हर्स नंतर मात्र निनाद रसाळ आणि कवलजीत सिंग रंधावा कसे खेळतात. कौशल समोर लॉफ्ट करायचा होता पण बॉल आत आला नाही. पडल्याबरोबर आपण पाहतोय निघून गेला विकेट कीपरकडे. डॉट बॉल. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 18 धावा. 3 बॉल आणि बाकी आहेत. कौशलचे कमबॅक केले षटकारानंतर 2 डॉट टाकलेत. आत येणारा बॉल ऑफ कटर होता आणि त्यासोबत आपण पाहतोय की बाउन्स देखील आपल्याला पाहायला मिळालाय. अंपायरची वॉर्निंग येते. जो अर्थातच तुमचा एका षटकामधला जो 1 बाउन्सचा कोटा असतो तो संपलेला आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस जागृती स्पोर्ट्स अगेन्स्ट श्रीराम फाउंडेशन मध्ये पुढचा सामना सुपर 12 चा चौथा सामना. उपस्थित राहा वेळेवरती. प्लेट ऑन एज होती आणि त्यानंतर बॉल थेट या स्टँडवरती आलाय. फलंदाज बाद. अपेक्षित तर जरूर नव्हतं कारण गौरव बडदे त्यासोबत विश्वनाथ जाधव, दिनू कांबळे, कवलजीत सिंग रंधावा तो अजूनही मैदानात जात आहे. जेपी आणि निनाद यांची विकेट पडलेली आहे. निम्मा संघ गारद झाला. धावा फक्त धावा फलकावरती आहेत त्या 18. शेवटचा आपण पाहूयात आता. बॉल अजूनही बाकी आहे. मला आठवतं एक मॅच जी लीग स्टेजला होती असा सामना थांबला होता. धावा बनल्या नव्हत्या. लास्ट ओव्हर मध्ये आला. आय थिंक सेकंड लास्ट ओव्हर मध्ये आला होता नमित पाटील आणि लागोपाठचे 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. सध्या तरी तशीच काय बॅटिंग इकडनं करावी लागेल. धावांची गरज आहे अर्जुन 11 रायगड टीमला. नमित पाटील यावेळेचा चांगला चेंडू होता. सुपर बॉलिंग करत असताना विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते की डिसिप्लिन बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. एकूण बघतो आपण षटक संपलेले त्यावेळेचे 4 ओव्हरचा काय संपलाय आणि रन्स आहेत 19. गडी एकूण बाद बघतो आपण झालेले आहेत 5. शेवटचा बॉल बॅक ऑफ द हँड टाकला होता कौशलने जेणेकरून जर हिट मारण्याचा प्रयत्न झाला तर टॉपेजने कॅच आउट होतील. नमित जबरदस्त बॅटिंग केली होती. लागोपाठचे 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते.
दोघंही सध्या ते फ्रेम मध्ये पार्टनरशिपची गरज आहे. कवलजीत सिंग रंधावा आणि त्याचबरोबर नमित पाटील हे जे लीग स्टेजला एका मॅच मध्ये त्यांनी विके प्रतिष्ठानच्या अगेन्स्ट मारलेले फटके आपल्याला पाहायला मिळतात. स्लॉक स्वीप आपण बघितलं होतं नमित पाटीलचा, बॅक टू बॅक 3 आपण बघितले होते. चौथाही आला होता लास्ट ओव्हर मध्ये आडव्या बॅटने, आडव्या हाताने घेत असताना मिड विकेट, देन फुल टॉसला जबरदस्त फ्लिक बॉटम हँड आणि देन डाऊन द ग्राउंड. हे 4 षटकार आपल्याला पाहायला मिळते. वयात 5व्या षटकाकडे सुहास पवार. ऑन साइडला खेचायचा होता बट अगेन्स्ट द स्पिन खेळत असताना इथे बॉल निघालाय तो विकेट किपरकडे. डॉट. चांगली बॉलिंग केलेली आतापर्यंत सुहास पवारला, लाईक कंटिन्यू केलेले सेकंड स्पेल मध्ये. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटकावे जरूर खेळलेत. उंच गेला चेंडू डीप मध्ये, तिथे तेवढी चांगली फिल्डिंग देखील, जजमेंट सुंदर. अजून एक विकेट मिळेल नमितची. खेळाडू बाद. आमचे मान्यवर आदरणीय सूर्याजी दादा पाटील, दिनेश दादा पाटील आणि जयेश दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. टोटल स्कोरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती आपल्याला फक्त धावा पाहायला मिळतात 19 आणि विकेट पडलेले ते 6. चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये एका मागोमाग विकेट पडत चाललेत. राहुलजी एकही बॅटर आपल्याला टाइम स्पेंड करत असताना पाहायला मिळालं नाही. त्यामधला एक दिसलाय पण त्याच्या बॅटमधून तेवढ्या धावा आल्या नाहीयेत. जरूर जी रनआउटची विकेट गेलेली आहे त्याच्यानंतर आपण बघतोय अर्जुन 11 टायगर संघ पूर्णपणे बाकफुटला असायला मॅच मध्ये. भागीदारी जी हवी होती ती भागीदारी आपण बघितलीच नाहीये, ती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि खास करून बॉलिंग अटॅक जो आहे जबरदस्त. जय श्रीराम टीमच्या माध्यमातून टीमचे कॅप्टन कौशल पाटील असतील, त्याच्यानंतर बघितलं आपण महिपालची बॉलिंग. रिवर्स खेळलेत. यावेळेचा फटका तर चांगला डीप मध्ये फिल्ड, तिकडे पोहोचतील का रन्स? इकडनं जरूर काय चांगला मिळणार आहे. चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत अपसुक पोहोचला. रनआउटची विकेट इथं मिळू शकते, मात्र चेंडू तिथे कॅरी झाला नाहीये. तर 2 मिळतील. या 2 धावा, 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 धावा. शेवटच्या क्षणाला थ्रो करत असताना जे तेव्हा रिव्हर्स होत होते, बॉडीचा बॅलन्स गेला, इजा होऊ शकते, त्यामुळे त्यांनी लगेचच थ्रो केला नाही आणि त्यामुळे बचावला तो कवलजीत सिंग रंधावा. ऑफ स्ट्राईक आहे. थर्डचा प्रयत्न जरूर करत होता मात्र ते जमलं नाही. मोरेश्वर पाटील मॅन फ्रॉम देसाई यांना आपण जरूर पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. 5वं षटक आहे. धावा फक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 21 आणि या षटकातील 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. बॅकवर्ड पॉईंट मागे ठेवलंय. शॉर्ट कव्हर आत, एक्स्ट्रा कव्हर बाहेर आहे. मिड ऑफ आत आहे. पवार शफल झाला. ऑन साइडला टर्न करायचा होता. शॉर्ट थर्डकडे बॉल चालला. डायरेक्ट हिटला. इथे चान्स समोरून नाही तर मागून डायरेक्ट हिट होत आहे आणि अखेर विकेट जी पाहिजे होती ती मिळते. आणि एक फलंदाज बाद. जो कॉर्डिनेशन हवा आहे तो कॉर्डिनेशन आपल्याला पहिल्या बॉल पासून पाहायला मिळालच नाहीये. जे बघतो आपण पहिली विकेट रनआउटची गेली त्याच्यानंतर एकही बॅटरना मैदानामध्ये चांगला आपण बघतो जसा खेळ अपेक्षित होता त्यांच्याकडे तसा खेळ झाला नाहीये. त्याचं कारण झालेली चांगली बॉलिंग. या पुढच्या दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण टॉस करीता आमच्या टॉस बसून आपण लगेच रिपोर्ट करायचे. शेवटचा कॉल आहे जागृती स्पोर्ट्स आणि श्रीराम फाउंडेशन. नितेश पाटील इन ॲक्ट नंबर 9. पवार नेक्स्ट बॉल. शफल झाला. एज तर जरूर आहे. बॉल सिली पॉइंट कडून जरूर पॉइंटचे फिल्डर आता कव्हर करत धाव इथे मिळणार नाही. 2च फटके जे मात्र सीमारेषेच्या बाहेर गेले. ज्यामधला आपण एक बघितला कवलजीत सिंग रंधावा आणि एक बघितला आपण तो निनाद रसाळच्या बॅटमधून त्याची विकेट पडलेली. या षटकातील असेल सुहासचा शेवटचा बॉल. वेगाने टाकलाय आणि इथे यॉर्क करत असताना नितेश स्वतःला शेवटचा डॉट आलाय.
या षटकामध्ये देखील जबरदस्त कामगिरी राहिली आहे सुहास पवारची. फक्त आल्या त्या 2च धावा. एक विकेट त्याच्या खात्यामध्ये जाईल. एक रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हरऑल 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 21, विकेट पडलेत ते 7. वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरी सुपर 12 आज मॅचेस आहेत. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतो राहुलजी आज वाढत चालली आहे. या मैदानावरती बरेचसे प्रेक्षक येतात. नॉकआउट स्टेजला TDPL सीझन 5 पोहोचले. तिसरा सामना आपण सर्वजण एन्जॉय करतोय. स्लाइस केल्या बॉलला कवसला चालला बॉल. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर पोहोचलेत. सेकंड मिळू शकते. डीप बाउंड्री आहे तिथून थ्रो येईल. त्यामध्ये तो जितका वेळ होता त्यामध्ये 2 धावा आणि 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय 23. काय वाटतंय कुठपर्यंत पोहोचतील आणि फायटिंग टोटल किती असू शकते? 40+ धावा कमीत कमी धावा. आता सध्या बघतो आपण गिरीश आलेत या लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती. पिंट्या जोशी आमच्या सोबत ॲज अ स्कोरर आहेत. चांगला चेंडू व्हाईट शॉर्कर विकेट टू विकेट बॉलिंग. प्रत्येकी बॉलरनं आतापर्यंत बघतो आपण जी बॉलिंग केली जी सुरुवात झालेली बघतो आपण महिपालच्या नंतर प्रत्येकी बॉलरनं कौशल असेल सुहास पवार असेल आणि आता गिरीश लास्ट ओव्हरमध्ये विकेट टू विकेट बॉलिंग करतोय. एकही ओव्हरमध्ये डबल फिगर मध्ये धावा गेल्या नाही. महत्वपूर्ण कारण राहिलं. फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलाय डीप मध्ये. पुन्हा फिल्डर आहेत लॉंग ऑनच्या दिशेनं. रस मात्र इकडनं एक सिंगल स्मेल. सिंगल डबल एक मोठी धावसंख्या तर स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 24. अँडी मात्रे यांचं आपण कौतुक करूयात जे आमचे ड्रोन पायलट आहेत. जबरदस्त कामगिरी त्यांच्या ड्रोनने टिपलेले क्षणचित्र आपण सर्वजण सध्या पाहतोय. आणि प्रत्येकाला वाटेल जर खेळाडू असतील तर या मैदानावरती येऊन आपण प्रत्येकाने खेळावं. चांगला चेंडू अजून एक यॉर्कर असेल फुलर लेनचे चेंडू असेल व्हाईट यॉर्कर असेल असे काय चेंडू आपल्याला इनिंग मध्ये जास्त पाहायला मिळाले. कदाचित या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये लो स्कोर TDPLचा आतापर्यंत किती आपण नक्कीच आमचे स्कोर मित्र सांगतील. 39चा आहे. स्लो रन टाकण्याचा प्रयत्न फुल डाऊन साइडला टर्न केला. फटका चांगला आहे. फायनली मोठा फटका येतोय. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. TDPL सिक्सर. षटकार शेवटचा एक बॉल बाकी राहुलजी आणि धावा सध्या आपण पाहतोय 39 लो स्कोर आपल्याला पाहायला मिळाला आहे. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय जागृती स्पोर्ट्सचे ओनर हरीशजी पाटील DJ ब्राव आणि त्याचबरोबर भारताचा बाईक सम्राट बायकर मॅन केतन वामन मात्रे इन ऍक्शन असेल नेक्स्ट मॅच मध्ये. प्रेक्षकांना त्याही मॅचची अपेक्षा आहे. सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय केतनला एका जुमडा सोबत तो देखील तिकडे चर्चा करतोय. ओव्हरऑल पहिला डाव संपला इथे जो अर्जुन 11 टायगरचा होता. धावा फक्त बनलेल्या आहेत त्या 30 आणि 31 धावांचं माफक आव्हान आहे आता सेकंड इनिंग मध्ये जय श्रीराम या संघासमोर. तसेच सन्माननीय नारायणजी म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. साहेब आपलं हे सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आज स्पेशली गोठवली गावावरनं ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगला सदिच्छा भेट देण्याकरिता साहेब उपस्थित झालेले आहेत. साहेबांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आणि टॉस आपण करणार आहोत. मी डायगरी गावचे सन्माननीय दिनेशदादा पाटील दादांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. टॉस दरम्यान आपण करणार आहोत जागृती स्पोर्ट्स आणि त्यांचा विपक्षामध्ये श्रीराम फाउंडेशन ही बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दोन टीमचा कॅप्टन आपल्याला विनंती आहे
की आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. तसेच शिवाजी दादा पाटील दादांचे आगमन झालेले. मी दादांनाही विनंती करतो आपणही मंचावरती यायचं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये. श्रीराम फाउंडेशन टीमचे कॅप्टन आलेले आहेत. जागृती स्पोर्ट्सचे कॅप्टन आपण यायचं. तसेच जागृती स्पोर्ट्स टीमचे ओनर हरीशदादा पाटील दादांचे आगमन झालंय. त्यांनाही मी विनंती करतो आपणही मंचावरती यायचं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. चला विनंती असेल जागृती स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लवकर यायचं, कारण आपण टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. अजय पाटील, सन्माननीय दिनेशजी पाटील साहेबांच्या शुभेच्छा. आपण टॉस करणार आहोत. टॉस आपण करीत आहोत. सुपर 12 ची नेक्स्ट मॅच आणि एक अप्रतिम मॅच पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाहीये. जागृती स्पोर्ट्स आणि त्यांचा अगेन्स्ट श्रीराम फाउंडेशन. टॉस आपण करीत आहोत. कॉल कोण करतोय? कॉल अजय पाटीलचा असेल. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असा कॉल आहे आणि तेच झालंय. टॉस श्रीराम फाउंडेशन टीमने जिंकलाय. दादांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं. अजय पाटील जोडले गेलेत आणि सर्वप्रथम चेहऱ्यावरती आनंद आहे, कारण टॉस महत्वाचा होता अजय. आणि निर्णय का असणार आहेत? निर्णय क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करणार आहेत. फिल्डिंग घेण्यामध्ये काही स्पेशल रिजन, कारण समोर जागृती स्पोर्ट्स केतनचा फॉर्मही या सध्या घडला फार चांगला राहिला. कशा प्रकारे टीम कॉम्बिनेशन आणि हा निर्णय घेण्यामागे काय रिझन आहे? टीम कॉम्बिनेशन चांगलं आहे. आमचे जे 2 सामने आम्ही मागील प्रमाणे जिंकले, तीच टीम या मॅचमध्ये पण आमची राहणार. आणि केतनची टीम चांगली आहे. आम्ही अशी समोरची टीम बघणार नाहीत, कारण की आमची टीम ही बॅलन्स आहे. आम्ही आमचा पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न करणार आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करणार. आणि अजयजी हा प्रश्न आवर्जून मी विचारेन. याआधी लीग स्टेज खेळले, फार चांगला परफॉर्मन्स दिला, पण ही नॉकआउट मॅच आणि नॉकआउट मॅचच्या आधी आपल्या टीमला काय सांगू इच्छिता ॲज अ कॅप्टन? टीमला मी तेवढं काही सांगणार नाही, कारण की प्रत्येकजण चांगला खेळलेलं, ती चांगली मॅच आहे. आणि एवढंच सांगेन की प्रत्येकाने प्रत्येकाचा 100% द्या मॅचला आणि पूर्ण एफर्ट लावा. बेस्ट ऑफ लक टीम श्रीराम फाउंडेशन. केतन आपल्यासमोर जोडले गेलेत. केतन, जर तुम्ही टॉस जिंकल्यास तुमचा निर्णय काय होता? मी पहिली बॅटिंगच केली असते आणि अगदी मनाप्रमाणेच झालं. म्हणजे ऑलरेडी प्लॅनही डिसाईड असतील. समोर श्रीराम फाउंडेशन आहे. स्ट्रॅटेजीज कशा प्रकारे असणार आहेत? कोणता टोटल या कंडिशनमध्ये सेफ वाटतोय? सर प्लॅनिंग वगैरे असा काय नाही, कारण की 2 मॅचेस आम्ही फर्स्ट बॅटिंग करून जिंकलो. चेसिंगला थोडा हार्ड जातोय, त्याच्यामुळे पहिली बॅटिंग करून जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू. आणि हा प्रश्न आवर्जून केतन तुला मी विचारेन, कारण प्रत्येक वर्षी ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचं आयोजन फार थाटामाटाने केले जातं. तेजसजी पाटील असतील, त्यानंतर जल्पेशदादा भोईर असतील, ऑल ओव्हर GTC टीमची फार मेहनत या स्पर्धेमागे राहत आहे. आणि ॲज अ प्लेअर तुम्ही ठाणे डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंट बाहेर जाऊन करतायत. सो ॲज अ प्लेअर म्हणून काय भावना आहेत या स्पर्धेविषयी? सर नक्कीच मी जेव्हा आम्ही पहिली मॅच खेळालो तेव्हा मी बोललो होते की ठाणा डिस्ट्रिक्ट ही आमच्यासाठी डिस्ट्रिक्टची एक टुर्नामेंट असते. ती कधी येते आणि कधी आम्ही इथे ग्राउंडला खेळतो येत असं. आणि त्यांनी टुर्नामेंट खूप चांगली भरवली आहे, कारण की पावसाने भरपूर दिवस पुढे गेल्याने त्यांनी अजून आयोजन नियोजन खूप चांगलं केलं आणि स्पर्धा तशीच घडवली. बेस्ट ऑफ लक टीम जागृती स्पोर्ट्स. टॉस कंप्लीट झाला. टॉस जिंकला श्रीराम फाउंडेशन टीमने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. दोन चेंडू निर्धाव टाकलेत विश्वनाथ जाधवने त्याच्या पहिल्या ओव्हरच्या आणि पॉवर प्लेच्या दरम्यान. तो दबाव बनवला त्याने महिपाल चावडावर, परंतु एक फुल टॉस टाकला. आणि आता पाहूया पंच काय निर्णय देतात त्या फुल टॉसवर. बीबरचा इशारा नो बॉल येईल आणि आता माफी देखील मागितली जाते गोलंदाजाकडून, कारण पहिला बीमर कदाचित स्लोअर वन करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल हातातून निसटला आणि महिपाल चावडाच्या ऑलमोस्ट पोटामध्ये जाऊन हा बॉल लागलाय. त्याच्यामुळे नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावर 1 धाव मिळेल. टीमची धावसंख्या 2.
टार्गेट जर आपण पाहिलं तर तितका मोठा नाहीये, अगदी सहजरित्या हा टोटल चेज केला जाऊ शकतो. 31चाच टार्गेट आहे. सुहास ऑन साईडला फटका खेळायचा होता. फायनलीला फिल्डर चांगली फिल्डिंग, सिंगल इथे मिळेल. स्कोर कार्ड या एका धाव्याच्या साहाय्याने जर आपण पाहिलं 3 धावा धावफलकावरती आहेत. बघा दबाव कोणत्याही प्रकारे नाहीये, मी असंच म्हणेन टीम जय श्रीराम स्पोर्ट्स वरती. कारण जर आपण पाहिलं नॉकआउट मॅच मध्ये जेव्हा सेकंड बॅटिंग आपण करतो ना, तेव्हा टार्गेट जर कमी असेल ना तर दबाव त्या प्रकारे नसतोच. आणि त्याच गोष्टी बॅटिंग मध्ये पाहायलाही मिळतात की रिलॅक्स आहेत दोन्ही बॅटर. विश्वनाथ जाधव नेक्स्ट बॉल आणि साऊंड यस आला. सफलता इथे मिळेल. बॅटची कडा लागली होती, पकला धक्का इथे लागतोय. चावडाची बॅटची कडा घेतल्यानंतर याच्या अगोदर जो फुलटॉस होता, जो भीमर होता, तो बॉल त्याच्या पोटामध्ये लागला आणि अजूनही ज्यावेळेला तो डगआउटच्या दिशेने चालत जात होता, ती झिंझिण्या या थंडीत नक्कीच आल्यात. आणि त्यानंतरचा स्लोअर वन बॉल त्याच्यावर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची कडा घेत असताना त्याची विकेट मिळाली आहे. महिपाल डगआउटच्या दिशेने, विश्वनाथ जाधवला मिळालंय पहिलं यश. सफलता जरूर इथे मिळाली आहे, बट माइंड मध्ये याच गोष्टी सुरू असतील की पहिलं सत्र कुठेतरी फार मागे राहिलेत. कारण नॉकआउट मॅच, 6 ओव्हरची मॅच, कुठेतरी तुम्हाला 10 रन पर ओव्हर किंवा त्यापेक्षा जास्तचा मी म्हणेन टोटल इथे सेट करायचा होता, बट फार कमी पडलेत. कारण फक्त 31 धावेचा टार्गेट आहे. काय एखाद्या विकेटने काही जास्त फरक पडणार नाहीये. कारण ॲज अ बॅटिंग युनिट सध्या सगळीला जय श्रीराम स्पोर्ट्स आपल्याला खेळताना दिसतोय, बट टार्गेट जर पाहिलं तर रन बॉलपेक्षाही कमी. यावेळेस जागा म्हणून खेळायचं होतं. अपीलही सुरू आहे. लाऊड शॉट, यस, फिंगर अप, आणखीन एक सफलता. मयूर आलेत, आता मयूरला जावंही लागेल. धक्के इथे पहिल्या षटकामध्येच लागलेत. क्रिकेटमध्ये चमत्कारही होतात, बट चमत्कार रेअरली होतात. आणि आज ते होऊ शकतं का? 2 विकेट तरी इथे आलेत. क्रिकेट खऱ्या अर्थाने अनप्रेडिक्टेबल गेम आहे, कधीही काही घडलं जाऊ शकतं. 2 विकेट इथे आलेत. हॅट्रिक बॉल असेल. हॅट्रिक बॉल डिफेन्स केलाय, फुल लेंथ होता, वाईड ऑफ स्टंप. डॉट बॉल आणखीन एक येतोय. पहिलं षटक जर आपण पाकलं तर चांगले लागले. 2 विकेटही आलेत आणि पहिल्या षटकामध्ये फक्त खर्च केला धावा 3. चांगलं प्रत्युत्तर दिलंय पहिल्या ओव्हरमध्ये विश्वनाथ जाधवने, कारण त्यांच्याकडे धावा कमी आहेत. फक्त 30 धावा त्यांना वाचवायच्या आहेत. 31 टार्गेट आहे विरोधी टीमच्या समोर. आणि अशा परिस्थितीमध्ये अर्जुन 11 टायगरला विकेटच घ्याव्या लागणार आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये ते 2 महत्वाचे धक्के दिलेत आणि आपण पाहिलंय जसजशी थंडी पडते या क्रीडांगणावर तसे सामने कडाक्याचे होतात. आणि त्याच्यामुळे कालचाही सामना आपल्याला आठवत असेल, नितेशने तो सामना फिरवला. भूषण गोळेच्या विरुद्ध 2 षटकार मारले आणि सामन्यामध्ये कमबॅक करून दिलं. आणि आता या मॅचचा जर उल्लेख केला तर बॉलपेक्षाही धावा कमी आहेत. 6 ओव्हरमध्ये फक्त 31 धावा करायच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 3-2 अशी परिस्थिती आहे टीम जय श्रीरामची. 5 षटकांचा खेळ बाकी आणि जिंकण्याकरिता अजूनही जर आपण पाहिलं तर 28 धाव्यांची आवश्यकता आहे. आणि अशी केली होती सुहास पवारने बॅटिंग. 58 धावा केल्या होत्या वाशी इंडियन्सच्या विरुद्ध. लाजवाब खेळ सुहास पवारचा आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे ती क्षमता आहे. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मध्ये भरपूर वर्ष तो क्रिकेट खेळलाय. कोलकात्याच्या अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात. अनेक प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. कल्याणचा सुहास पवार
आणि त्याच्याकडून या सामन्यामध्ये तशीच तडाखेबंद खेळी येईल हीच अपेक्षा त्याचे समर्थक आणि त्याचबरोबर त्याचे संघ मालक करतायत. पण टास्क तितका अवघडही नाहीये सुभाषसाठी, कारण रन बॉल पेक्षा कमी हव्या आहेत, फक्त 28 हव्या आहेत 5 षटकांमध्ये. सेकंड ओव्हर बॉलर आपण पाहिलं मोहन दीक्षित. मोहनचा पहिलाच बॉल अगदी डिफेन्सिव्हरित्या खेळले, सिंगल इथे घेतली जाईल. आणि जेव्हा स्कोर कार्डचा दबाव नसतो तेव्हा बॅटर देखील फ्रीली माइंडसेटने आणि शांतपणे बॅटिंग करू शकतात. तेच पाहायला मिळालं, कोणत्याही प्रकारे रिस्क घेतला नाहीये. सिंगल स्ट्राईक रोटेट इथे केली आहे सुहासने. स्कोर कार्ड आता 4 वरती. या परिस्थितीमध्ये बॅटर्स वरती कोणत्याही प्रकारे दबाव नाही, आणि दबाव जर फिल्डिंग साईडला बनवायचा असेल तर तुम्हाला बल्कमध्ये विकेट घ्यावे लागतील, कारण एखाद्या विकेटने जास्त काही फरक पडणार नाही. पहिलं षटक जरूर शांत गेलं, बट अजूनही कमबॅक करण्याकरिता तुम्हाला बॅक टू बॅक 2 ते 3 विकेट अजून यायला आले हवे, तेव्हा जाऊन आपण म्हणूया की कमबॅक होऊ शकतोय. पण या क्षणाला कार्य जवळ अशक्य आहे, की इम्पॉसिबल गोष्ट पॉसिबल करायची आहे, आणि त्यासाठी प्रयत्न तर केले जात आहेत. यावेळेस फुल लेंथ टाकला वाईड ऑफ स्टंप. लाईन चांगली आहे, डॉट बॉल इथे येतोय. हे षटकही जर आपण पाहिलं मोहन दीक्षितचं, एकदा आतापर्यंत आलेली आहे या ओव्हरमध्ये. लो फुल टॉस होता, बॅटचा टोला लागला, मिड ऑन से फिल्डर वेगाने आले, डायरेक्ट हिट. अपील सुरू आहे. निशाणा भरपूर चांगला साधला होता मिड ऑनचा फिल्डरने. विश्वनाथ होते त्या पोझिशन वरती. चांगला थ्रो, डायरेक्ट हिट जरूर इथे आला. डायरेक्ट हिट जरूर आला होता, बट बॅटर सेफली क्रीज मध्ये पोहोचले, तेच पाहायला मिळालं. सिंगल इथेही मिळेल. स्कोर कार्ड आता 5 वरती. खेळ जर आपण पाहिले तर पूर्णपणे शांतपणे सुरू आहे. त्याचं कारण हेही राखलं की पगले सत्र पूर्णपणे शांतच राहिलं, कारण फक्त 30 धावा बनवण्यात आला फर्स्ट इनिंग मध्ये. 31चा टार्गेट आहे. बॅटर्सही कोणत्या प्रकारे रिस्क घेत नाहीयेत, रिस्क घेण्याची आवश्यकताही नाहीये. सुहासचा फटका, लाजवाब फटका, जागा बनवली, इनसाइड आउट. बॉल थेट जातोय. येस, ओव्हर दी रोप्स निघून जाईल बॉल. सिक्सर. पोहोचले तोपर्यंत 2 धावा इथे इझिली कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या साह्याने आता स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 13 ऑन द बोर्ड, 13 धावा धावफलकावरती. समीकरण फार सोपं आहे, आणि जर पाहिलं तर माइंडसेटही क्लिअर असेल की खेळपट्टीवरती उभं राहायचं. सिंगल डबल मॅच मध्ये टीम जय श्रीराम स्पोर्ट्स फार पुढे. फुल टॉस होता, ड्राईव्ह केला, आता सुद्धा कव्हरला फिल्डर धावतायत. चांगली फिल्डिंग राखली, बट तोपर्यंत 2 धावा इथेही सहजरित्या पूर्ण केल्या जातील. आणि अशा प्रकारे षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 15 धावा धावफलकावरती, आणि धक्के आतापर्यंत लागले 2 टीम जय श्रीराम स्पोर्ट्स. यानंतर होणारा सामना जागृती स्पोर्ट्स आणि श्रीराम फाउंडेशन, दोन्ही टीम आपल्या डगआउटच्या जवळ आपण थांबायचं. लगेचच सामना सुरू केला जाईल. आणि टॉस जिंकलाय श्रीराम फाउंडेशन या टीमच्या कॅप्टन, आणि प्रथम अजयने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय केतन म्हात्रेच्या विरुद्ध. तोही सामना पाहायला विसरू नका. लगेचच तुमच्या समोर GTC या वाहिनीवर TDPLचा आणखीन एक सुपर 12चा धमाकेदार सामना आम्ही घेऊन येतोय. या मॅच मध्ये आता 16 धावा करायचे आहेत. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 24 बॉल मध्ये 16 धावा हे समीकरण असेल. जय श्रीराम या टीमच्या समोर अर्जुन 11 टायगरने एक छोटंसं टार्गेट सेट केलं होतं, परंतु सध्या गोलंदाजीसाठी परत एक वेळा येतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून विश्वनाथ जाधव. पहिल्या ओव्हरमध्ये 3च धावा दिल्या होत्या, 2 फलंदाजांना बाद केलं होतं त्याने. 16 करायचं. फ्रंट फुट वरनं पुल, आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर.
खेळलाय, हाव इझी इज दिस? कारण जणू काय रेडीच होता बॅक ऑफ लाईन डिलिव्हरीसाठी. लॉंग बॉलला क्लिअर केलं, षटकार इथे येतो. फक्त 10 धाव्यांची आवश्यकता. आणखीन एक उडवलाय. कनेक्शन पाहावं लागेल या वेळेसही प्रॉपर. बॅक टू बॅक बिग वन्स, सिक्सर. कडक बॅटिंग सध्या आपण पाहतो एक ऑन साइडला आणि त्याच्यानंतर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने समोर एक फटका सजवला. त्यानंतर मिड विकेटला तयारच आहे. अप्रतिम फटकेबाजी करतोय. दर्जेदार खेळ जयेश शेजवालचा या मॅच मध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार आणि यावेळेस फुल लेंथ होता, वाईड यॉर्कर. डॉट बॉल इथे येतोय आणि प्रश्न आता फक्त एकच बाकी आहे की जय श्रीराम स्पोर्ट्स किती लवकर हा सामना जिंकेल. कारण फक्त 4 धाव्यांची आवश्यकता आहे. तर दुसऱ्या बाजूने फार निराश असेल टीम अर्जुन 11 टायगर. कुठेतरी अपेक्षा एक्सपेक्टेशन्स या टीम कडूनही होत्या, पण तसा परफॉर्मन्स झाला नाहीये. यावेळेस सरप्राईज केलं कारण एकंदरीत स्लो बाउन्सर पाहायला मिळाला, बट व्हाईट बॉलचा इशारा इथे येतोय. 3 धाव्यांची आता आवश्यकता आहे. अतिरिक्त बाउन्स या चेंडू मागे होता, त्या अनुषंगाने व्हाईट बॉलचा इशाराही आला. रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे कारण ऑनफिल्ड अंपायरने व्हाईट बॉल दिला होता. चला यानंतर खेळणारे दोन्ही टीम आपल्या डगआउट जवळ यायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय जो ऑनफिल्ड अंपायरने दिला होता तो योग्य आहे. फक्त 3 धाव्यांची आवश्यकता. 2 मोठे फटके या षटकामध्ये जयेशच्या बॅटमधून आले आणि तिसरा यस आलाय थेट आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आणि या फटक्यासोबत हा सामना समाप्त. सामना अगदी सहजरित्या जिंकलाय जय श्रीराम स्पोर्ट्सने. टायगरचे उद्योगपती सूर्याजी दादा पाटील यांची उपस्थिती या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्यांचा आपण लगेच सन्मान करणार आहोत. मी सूर्याजी दादा पाटील यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या स्पर्धेचे लाडके आयोजक मिस्टर GTC जल्पेश भोईर यांच्या